हा, तुम्ही माझ्या ज्ञानात जर भर पाडली तर अधिक चांगलं होईल. जरा किती 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 लाखाचं शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं होतं त्याची मला माहिती दिली तर अधिक चांगली होईल. माझ्या सातबाऱ्यावरती 1.5 लाखाचं कर्ज माफ झालेलं नाही. माझ्या सातबाऱ्यावरचं कर्ज सगळेच नियम असतात त्याच्यामुळे असं कर्ज आहे माझ्या त्याच्यावरती सातबाऱ्यावरती ते आजही तसंच तसंच आहे. अच्छा अच्छा. आणि बीजेपी के साथ बैठना नहीं, बाकी किसी के साथ भी बैठो. हो चालतील. हाँ लेकिन उनकी आइडियोलॉजी अलग है ना. मी कोणाला शुभेच्छा देत नसतो राजकारणात. चला, थँक्यू सगळेजण आलात त्याच्याबद्दल आभारी. जो कल बोलने वाले होंगे थोड़ा सा बता दीजिए. नहीं वो कल ही सुनो ना, आज क्यों. देशात तुम्ही मांडले त्याच्यानंतर आता राहुल गांधी बोलतायत. त्या मुद्द्यावर राहुल गांधी त्यांनी जर आव्हान केलं तुमचं, त्यांनी जर एकत्र यायचं तर मान्य केलं तुम्ही एकत्र यायला तयार आहात. आम्ही असं म्हटलं बीजेपी सोडून आम्ही एकत्र यायला तयार आहोत. आम्ही मागच्या 3 इलेक्शन पासून असं यायला ती भूमिका घेऊन बसलो की बीजेपी बरोबर आम्ही जाणार नाही, उरलेल्या कोणाबरोबरही जाऊ. आता त्यांनी काँग्रेसवाले जे आहेत त्यांना आमचं काय वाकडं आहे ते जर त्यांनी सांगितलं तर बरं होईल. नुसत्या आंदोलनापुरतं काय महत्व आहे. तुम्हाला असणारं सत्ता उलटणं हा उद्देश ठेवणं महत्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. पुन्हा आवाहन करतोय की तुम्ही जात आणि धर्म याला बघून मतदान करताय आणि जात आणि धर्म याला बघून मतदान केल्यानंतर आता तरी जागे व्हा, शाने व्हा. आणि ज्यांनी आपल्या प्रश्नाला दुर्लक्षित केलंय, परिस्थितीला दुर्लक्षित केलंय, यांना कायमचं दुर्लक्षित करा हे आवाहन मी असं या ठिकाणी करतोय. आपण आता विचारा. ते आम्ही जिल्ह्याला आणि तालुक्यावरती सोडून दिले. तुम्हाला ज्यांच्याबरोबर समझोता करायचे त्यांच्याबरोबर तुम्ही समझोता करा. फक्त कोणाबरोबर केलं तेवढं आम्हाला सांगा. ते जिल्ह्या आणि तालुक्यावाले घेणार. हो तो ती आठ कायम आहे. आले तर आनंदराव आंबेडकर यांनी असं म्हटलंय की ठाकरे बंधूप्रमाणे आम्हीही एकत्र येऊ आणि आमच्यात वैचारिक मतभेद जरी असेल कुटुंब आम्हाला एकत्र आहे. एक्सेप्ट करायला हरकत नाही. तुम्हाला मान्य करायला हरकत नाहीये त्याच्यामध्ये. हो राजा. एकत्र येणार त्याबद्दल कुटुंबात काही चर्चा झाली. पब्लिक इश्यू नाही आहे तो, त्याच्यामुळे नो पब्लिक कमेंट्स. आतापर्यंत खात्रीचं वाटप झालेलं नाही, दुष्काळ जाहीर झालेला नाही.
सर्वे तुमचे असणारे आता महिन्याभर तुम्ही असणाऱ्या सर्वेला मुदत दिलेली आहे, तेव्हा ते सर्वे होणारच नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि एकदा का पाऊस ओसरला की तुम्हाला असणारा ओला दुष्काळ जाहीर करता येतच नाही. तो आत्ताच जाहीर केला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी सांगावं की त्यांनी आत्तापर्यंत ओला दुष्काळ का जाहीर केला नाही याचा त्यांनी खुलासा करावा. अजिबात डिझास्टर मॅनेजमेंटच्या कायद्याप्रमाणे किंवा ब्रिटिशरने 1882 साली एक GR काढला होता की त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं, ओला दुष्काळ असेल किंवा कोरडा दुष्काळ असेल, हे जाहीर झाल्याशिवाय शासन त्याला मदत करू शकत नाही. सर्वे काय तुम्हाला आता सॅटेलाइट आलेलं आहे, 2 मिनिटात तुम्हाला असणारा सर्वे होतो. सगळ्यात मुख्यमंत्र्यांना टोला होता. जे मुख्यमंत्री झाले आणि ज्यांनी आता मागणी मागतात आहेत की 7/12 कोरा करा, तुम्ही मुख्यमंत्री असताना काय करत होता ते सांगा ना. त्यावेळेस का नाही तुम्ही 7/12 कोरा केला? सत्तेवरती बसल्यानंतर मला इकडे बघायचं आणि सत्तेवरती गेल्यानंतर मग दुसऱ्याला म्हणायचं की शहाणपणा शिकवायचा त्याला की तू 7/12 मोकळा कर. मी असं म्हणेन की इथला मतदार जो आहे हा स्वतःशी प्रामाणिक नाहीये. तो प्रामाणिक आहे जात आणि धर्म याच्याशी प्रामाणिक आहे. तुम्ही जर स्वतःशीच प्रामाणिक नसाल तर तुम्हाला न्याय कुठून मिळणार? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.